तर सन्माननीय हिरा बैलाचे मालक बाळराम शेठ फडके आमचे शेतकरी यांना विनंती आहे की मंचावर आपण या. तुमचं भरपूर आम्हाला सहकार्य लाभलंय आणि तुमच्यावर प्रेम आमचं आता उतू लागलंय की तुमचा कधी आम्ही सन्मान करतो, कारण तुमची शेती होती. अगदी ती शेती थोडी तुम्ही ऍडजस्ट करून आम्हाला मैदान उपलब्ध करून दिला. बाळराम फडके आपण नक्की मंचावर यावं. तर उद्या आमच्या आयोजकांसाठी मेजवानी आहे राजू फडके. राजू फडके यांच्याकडून तब्बल 5 किलो कोलबी आमच्या आयोजकांना देण्यात येणार आहे उद्या जेवणाची मेजवानी. चला पुन्हा एकदा विनंती, ज्या कार पार्किंग केल्यात आपण रोडच्या अगदी समोर तिथे पार्क करू नका, कारण तिथे लोड पाण्याचे टँकर लोड होत आहेत याची नोंद घ्या. बघा पाणीचे टँकर लोड होत आहेत. जर तुमच्या गाडीला क्रॅच लागलं टँकरचा एखादा तर कमिटी किंवा ते ओनर जबाबदार राहणार नाही, याची आपण नोंद घ्या. सन्माननीय अतिथी तुळशीरामजी डोंगरे साहेब यांचं आगमन होत आहे. त्यांना मी मंडळाच्या वतीने विनंती करतो. आपण सन्माननीय केशवजी पाटील साहेब सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांना विनंती केली जाते आपण अतिथी मंचावरतून स्थानापन्न व्हावं. तर करवल्याचे सन्माननीय केशव पाटील, केशव यांचं शुभागमन झालंय. केशव पाटील यांना विनंती मंचावर यावं. सामन्याकडे जा. ही लढत देखील 4 षटकांची आहे. टॉस जिंकल्यानंतर सुरुवातीला गोलंदाजी आपण पाहिली आणि समोर फलंदाजी करतो कुंभारली संघ. पाहुण्यांचं आगमन देखील होत आहे, परंतु सामना आपल्याला सुरू करावा लागेल. अंपायर ग्रीन सिग्नल राम पाटील आणि बालू आमचे सज्ज ऑफिशियल अंपायर. अक्षय कडूला देखील तुम्ही ऑन मॅच अंपायरिंगला पाहाल. गेम ऑन. कुंभारली आणि नागझरी 2 मातब्बर संघ. एक संघ आहे पनवेल तालुका तर दुसरा श्री मलंगड. पहिला बॉल बॅटकट. पहिल्या बॉलवर झेल पकडलाय. पहिल्या बॉलवर ब्रेक थ्रू. गोल्डन डक 0 फलंदाज बाद. ₹1000 अर्थसहाय्य लाभलाय, त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. मान्यवरांचा आभार. दानशूर दाते ज्यांनी आम्हाला मदत केली या स्पर्धेसाठी त्यांचा उल्लेख आवर्जून झाला पाहिजे. पुन्हा फुलटॉस गॅप मध्ये मिड ऑफ अगदी जवळ होता. चांगली फिल्डिंग. कमी वयाचा हा देखील खेळाडू आहे नागझरी संघामध्ये, परंतु जर कमी वयाचा खेळाडू कोण असेल तर कुंभारलीचा 12वा खेळाडू जो आमच्या मागे बसलाय. असं वाटतंय की कदाचित तो 8 किंवा 9 वर्षाचा 10 वर्षाच्या आसपास असेल. क्रिकेटची आवड आहे प्रत्येकाला. पुन्हा एकदा कव्हरच्या वरून मारलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल सरळ निघून जातोय ओमकारच्या बॅट मधून. इथं आतिश दाबणेच्या बॅट मधून दर्जेदार चौकार.
बलिराम ढोंगरे साहेब ग्रामस्थ मंडळ चषक मध्ये त्यांचं शुभागमन झालंय. विनंती असेल की व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत. गोलंदाज तयार. आतिश दाबनेच्या समोर 2 चौकार आलेत. पुन्हा एकदा समोर क्षेत्ररक्षक आहेत. कुठली धाव घेतली नाही. हा चेंडू डॉट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 विकेट गमावल्यानंतर कुंभारली संघाच्या धावसंख्या पोहोचल्यात फक्त 10. 4 षटकांची लढत आहे. कदाचित रन रेट 40 पर्यंत पोहोचू शकतो. एकूण धावा प्रोजेक्ट स्कोर 40 जरी बनला तरी देखील चांगला मानला जाईल. परंतु कुंभारली संघाचा ओमकार जोपर्यंत आहे तोपर्यंत तो 70-80 धावा या बोर्डवरती लावू शकतो. सन्माननीय बलराम साहेबांचं शुभागमन झाले. ग्रामस्थ मंडळ चषक मध्ये स्वागत. आमचे आयोजक चर्चा करतायत जर ही स्पर्धा यशस्वी झाली तर इथे नाईट रजनी ठेवण्यास कुठली अडचण येऊ शकत नाही. सध्या त्यांचा अभ्यास चालू आहे की जर इथे डे स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली तर नाईट रजनीचा प्लॅन ते आखू शकतात आणि त्यांच्याकडे क्षमता आहे. ग्रामस्थ मंडळ चषक म्हणजे संपूर्ण गावकरी एकत्र आले आणि भरपूर गावकरी अजून येत आहेत. काही सामने पाहत आहेत. त्या सर्वांचा आम्ही सन्मान करतोय. 1 ओव्हर 10 नागझरी संघ बॉलिंग ट्रॅक वरती. गोलंदाज क्रमांक 2 रोशन म्हात्रे. म्हात्रे बंधू भरपूर आहेत या नागझरी टीम मध्ये. असं म्हात्रेपाडामध्ये आपण पाहिलेत, खुटारीमध्ये म्हात्रे पाहिलेत, तसे इथे देखील म्हात्रे भरपूर आहेत. आणि हेच ते आयोजक जे रायगड टेनिस क्रिकेटमध्ये पहिली डे स्पर्धा ग्रामीणची ठेवतात ते म्हणजे भारत म्हात्रे असतील आणि त्यांची कंपनी. खूप मोठी जबाबदारी. ऑक्टोबरला रायगडमध्ये क्रिकेट सुरू होतो आणि हे ते नागझरी संघ श्रीकृष्ण स्पोर्ट्स. ओमकार तयार. पहिला बॉल. ओ हो काय स्पेस आहे. चेंडूची गती बघा. कारण ही विकेट आहे 24 पावलांची आपण म्हणू शकतो. आणि अशा वेळी जेवढे वेगवान चेंडू तुम्ही फेकाल संतोष सर तेवढा बेनिफिट तुम्हाला मिळेल. कदाचित यॉर्कर जरी पडले तरी फलंदाजला टायमिंग ॲडजस्ट करावा लागेल. अगदी 1 सेकंद तुमच्याकडे असतो चेंडूला पाहण्यासाठी. इतकी जवळ थोडी विकेट आहे ही. गोलंदाज तयार. हा वेग प्रचंड आहे. दिशाहीन वाईट बॉल. खराब चेंडू होता. परंतु ज्या रीतीने रोशन म्हात्रे गोलंदाजी करतो, ज्या वेगावर तो स्वार झालाय, कदाचित ही गोलंदाजी त्याला बेनिफिट देऊ शकते. परंतु समोर ओमकार आहे ज्याने 8 षटकार मारले पहिल्या मॅच मध्ये. बॅकफुटला आले. पॉपिंग क्रीज मध्ये सेफ. फक्त 1 रन. नागझरी संघ बॉलिंग अटॅक खूप सुंदर. ज्या रीतीने तो बॉलिंग अटॅक मध्ये परफॉर्मन्स करतो अगदी A+ मध्ये पाहायला मिळाला आहे. कारण ज्या ओमकारने 8 षटकार मारले वलभच्या विरोधात पहिल्या मॅच मध्ये, त्या ओमकारचा एकही षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळत नाही. तर ही गोलंदाजी चांगली आहे नागझरी संघाची. परिवर्तन हा समाजाचा नियम आहे. परिवर्तन झालंच पाहिजे. जर तुम्ही गोलंदाजी करता तर तुम्हाला ऑफ कटर, लेग कटर चेंडू कसे फेकायचे आणि गुगली चेंडू कसा असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्याची प्रॅक्टिस तुम्ही केली पाहिजे. तर तुम्ही चांगले गोलंदाज बनाल. जोपर्यंत परिवर्तन होत नाही तोपर्यंत समाजामध्ये तुम्हाला किंमत नाहीये. मी ISPLचा उल्लेख केला. केतन म्हात्रे 17.5 लाख, करण अंबाला 20.5 लाख. हा परिवर्तन आहे त्यांच्यामध्ये असलेला. पुन्हा यॉर्कर चेंडू. हेच मी सांगितलं होतं की 24 पावलांची विकेट आहे. यॉर्कर चेंडू तुम्हाला परेशान करू शकतात. तुम्हाला टायमिंग तेवढा मिळाला पाहिजे. आणि फक्त 2 धावा. मॅच ऑन. नागझरीकडे हा सामना 70% पोहोचलाय आणि 30% विनिंग पर्सेंटेज सध्या तरी कुंभारलीकडे. बघा गाडी क्रमांक 6007 6007 कोणाचे असेल त्यांनी व्यवस्थित पार्किंग मध्ये पार्क करायचे आहे कारण ट्रॅफिक जाम झाली आहे. प्लीज. 6007. बॉल तयार. कुणाल म्हात्रे. उडवलाय. जो सूखा पड़ा था बारिश हो गई बूंद बूंद. आणि हा बॉल लॉंग ऑन सीमा पार. षटकार. थँक्यू. षटकार. ओमकारच्या बॅट मधून आताच उल्लेख केला मी. सूखा पडा था बारिश हो गई.
आणि या बारीचशी गरज होती कुंभारली टीमला. धावफलक 24, बॉल तयार. पुन्हा एकदा समोर केलेत लॉंग ऑनला टार्गेट. झेल बाद. व्हॉट अ कॅच. कॅच ऑन द मॅच. झेल पकडलाय तो ओमकारचा आणि खेळ संपलाय ओमकारचा. दुसरा विकेट गमावलाय कुंभारली संघाने 24 या आकड्यावरती. चोवीस वरती 2. तर यानंतरची लढत आहे चिंद्रन संघाविरोधात उसारली. वाईल्ड कार्ड एंट्री उसारली बुर्दुक आलाय. तर धन्यवाद, तुम्ही वेळेवरती आलात, आयोजकांना सहकार्य केलं. चिंद्रन संघ आपण देखील रिपोर्टिंग करायचं नेक्स्ट मॅच साठी. धावफलक 24 वरती थांबलाय. 24 वरती 2. नवीन फलंदाज येतो नितीन. शेवटचा बॉल आहे अंपायर. गोलंदाजीमध्ये कुणाल मात्रे. एक षटकार जरी आला तरी त्याने विकेट घेतल्या ओमकारचा. ही मोठी गोष्ट आहे कारण की स्लॉग ओव्हरच्या अगोदर ओमकार बाद झालाय. नितीन शेवटचा बॉल. ओहो, प्रचंड वेग. काय कटिंग चेंडू फेकले गेले. तिन्ही गोलंदाजांनी केलं प्रभावित. टीम श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी कडून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक आहे 24. 2 गडी बाद कुंभारली. आता बाकी असेल शेवटचे 6 बॉल. कोण येणार गोलंदाजीसाठी, कारण क्रिकेटमध्ये 6 चेंडूंना देखील महत्व आहे. जरी 4 षटकार लागले तरी सामना बदलू शकतो आणि आतिश दाबणेकडे प्रसाद ती क्षमता आहे. हे क्रिकेट आहे. 18 चेंडूने जरी खेळ तुमचा बिघडवला तरी 6 चेंडू तुमचा खेळ बनवतील. हा टेनिस क्रिकेट आहे. आशा कधी सोडू नका. संघर्ष करत राहा, कारण जीवनात संघर्षाशिवाय पर्याय नाहीये. हेमंत भोईर यांच्याकडून वायफाय आम्हाला अवेलेबल सध्या तरी करून दिलाय. प्राप्ती लाईव्ह टेलिकास्ट करतायत, त्यांचं देखील आभार. सर्वांचं कॉम्बिनेशन आहे प्रसाद. एक स्पर्धा यशस्वी होण्यासाठी डीजे, कॉमेंटेटर, अंपायर, मंडप डेकोरेशन, लाईव्ह टेलिकास्ट, स्कोरर या सर्वांचं कॉम्बिनेशन असणं महत्वाचं असतं. तेव्हा एखादी स्पर्धा यशस्वी होते आणि ते आपण नेहमीच पाहिलंय. मॅच कडे जाऊया. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय. शेवटचा गोलंदाज करण पाटील नागझरी कडून. करण पाटील लॉन्च करतोय शेवटचे 6 बॉल. आतिश दाबणे समोर. पहिला बॉल उडवलाय गॅप मध्ये. लॉंग ऑफला क्लिअर केलंय. लाईनच्या दूर बॉल पडलाय सीमा पलीकडे. दमदार दर्जेदार षटकार. शकतात हेच मी सांगत होतो. 18 बॉल मध्ये जरी तुमची धावसंख्या कमी असली तरी 6 बॉल तुमच्यासाठी भरपूर काही आहेत. पहिला बॉलने दाखवलं षटकार. आतिश दाबणे हा वन डाऊनचा खेळाडू नंबर 3 वरती जसा त्याच्या बॅटच्या रडार मध्ये आला तो बॉल फेकून दिला. पहिला बॉलवर करणचं षटकाराने स्वागत. करण बॉलिंग ट्रॅकवर. यॉर्कर पडलाय. समोर क्षेत्ररक्षक आहेत. फक्त सिंगल. अपील केली. रनआउट मध्ये सेफ आहे. 1 रन, परंतु पंचांनी ती अपील पोहोचवली थर्ड अंपायर कडे. सामना थांबवायचा आहे तर व्यासपीठावरती दमदार आणि अतिशय दानशूर व्यक्तिमत्वाचं शुभागमन झालंय. फटाक्याच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत करूया. पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या स्पर्धेसाठी आता आपण पाहू शकाल पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं. रामशेठ ठाकूर साहेबांसोबत सावलीप्रमाणे सातत्याने उभे राहणारे आणि
जनसामान्यांमध्ये आपला माणूस म्हणून हक्काने ओळखले जाणारे, ज्यांना प्रेमाने आप्पा म्हटलं जातं, असे अरुण शेठ भगत साहेब यांचं आगमन या स्पर्धेसाठी होत आहे. सर्वांना विनंती आहे, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. समाजामध्ये तुम्हाला धनाने श्रीमंत असणारी माणसं अनेक मिळतील, परंतु मनाने श्रीमंत असणारी माणसांपैकी एक माणूस म्हणून, आपला माणूस, हक्काचा माणूस म्हणून अरुण शेठ साहेबांकडे पाहिलं जातं. त्यांच्या समेत आपण पाहू शकाल प्रल्हाद केणी साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहोत. शुभमजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झाले या स्पर्धेसाठी. आज ग्रामस्थ मंडळ टोंडरे आयोजित ही स्पर्धा सध्या आपण पाहताय. खूप मोठी स्पर्धा सध्या एन्जॉय केली जाते. प्रवीण, सर्व सन्माननीय अतिथींना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. सन्माननीय अभयजी केणी सुद्धा उपस्थित झालेत. सन्माननीय अभयजी केणी साहेब सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. स्कोर आपण सांगूया 31-31. थर्ड अंपायर नॉट आउट आहे. तर व्यासपीठावरती आपण पाहतो सन्माननीय पाहुणे. खरं तर यावर्षी विजयाचा चौकार आमदार साहेबांनी लगावल्यानंतर या पाहुण्यांचा पुन्हा एकदा आपण इथे आगमन पाहतो. दरवर्षीप्रमाणे अनेक स्पर्धेमध्ये पाहुण्यांचं आगमन होतंय. सन्माननीय अरुण शेठ भगत साहेब आहेत, प्रल्हादजी केणी आणि शुभ पाटील हे 3 मान्यवर आमच्या व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. त्याबद्दल ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये अरुण शेठ साहेबांचं आम्ही नेहमीच स्वागत करतोय. सामन्याकडे जाऊया. फलंदाजी करणारा संघ आहे कुंभारली आणि गोलंदाजी करणारा संघ नागझरी. पाहुण्यांच्या माहितीसाठी 31 धावा, शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. पहिलं सत्र जिथे पहिले बॅटिंग करतो कुंभारली. ओ व्हेरी गुड बॉल. चेंडूची उंची, गती सर्व काही परफेक्ट होतं आणि परफेक्ट कार्यक्रम याला म्हटलं जातं. परफेक्ट कार्यक्रम तुम्ही राजकारणामध्ये पाहिला असेल आणि क्रिकेटमध्ये देखील परफेक्ट कार्यक्रम गोलंदाजाकडून कधी कधी केलं जातं. 2 चेंडूचा खेळ बाकी. करण पाटील हा गोलंदाज आहे नागझरी संघाकडून. वन्स अगेन एकाच लाईन मध्ये चेंडू फेकला गेलाय. कुठलाही बदल नाही, कुठलाही व्हेरिएशन नाही. जो मागील चेंडू फेकला त्याच रीतीने पुन्हा. आतिश डाबने निराश आहे. नितीनकडून अपेक्षा भरपूर होत्या की 4 चेंडू डॉट घेतले नितीनने लगातार. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याचा परफॉर्मन्स खराब आहे. शेवटचा बॉल धावफलकावरती 31. टार्गेट सेट बॉल. ओहो, यावेळी देखील डॉट चेंडू, 5 डॉट चेंडू आणि शतक समाप्त झालंय. ते गोलंदाज करण पाटीलचं. धाव संख्या थांबलेली पाहतो 31 आणि हा सामना जिंकण्यासाठी श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी संघाला करायचे आहेत 32 धावा येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये. यस, थँक्यू. तसेच शुभम पाटील उपस्थित आहेत. शुभ पाटील इथे उपस्थित आहेत. प्रल्हादजी केणी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा विशेष सन्मान केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा. यस, प्रल्हादजी केणी साहेब यांचा विशेष सन्मान केला जाईल.
शांताराम पाटील साहेबांना विनंती केली जाते आपल्या शुभ हस्ते आपण तो सन्मान करावा. सन्माननीय प्रल्हादजी केणी साहेब यांचा विशेष सन्मान इथे होत असताना आपण पाहताय. तदनंतर अभयजी केणी यांचा सुद्धा सन्मान केला जात आहे, तो त्यांनी स्वीकारावा. ग्रामस्थ मंडळ चषक डोंगऱ्याचा पाडा आपण सध्या ही स्पर्धा पाहता आणि या स्पर्धेवरती डवळे साहेबांना विनंती आहे सन्मान करत आहेत. या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे शुभम पाटील यांचा सन्मान होत आहे. तसेच अभयजी यांनी सुद्धा आपला सन्मान स्वीकारावा. सुरेशजी डोंगरे साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण अभयजी केणी यांचा सन्मान करावा. ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून सर्व पाहुण्यांचा सन्मान केला जातोय. ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये हे प्रेम आहे आमच्या पाहुण्यांसाठी. गेस्ट इज अवर गॉड, अतिथी देवो भव असं आपण म्हणतो. आणि अरुण शेठ साहेब, प्रल्हाद केणी साहेब आल्यानंतर बघा अगदी 4 चांद लागले या स्पर्धेला. आणि खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ पूर्ण आयोजन कमिटी आतुरतेने वाट साहेबांची पाहत होती. तर साहेबांना विनंती केली जाईल आपण थोडक्यात या स्पर्धेला संबोधित करावं. आणि खऱ्या अर्थानं डोंगऱ्याचा पाडा आयोजित असणारी या स्पर्धेमध्ये इथे ग्रामस्थ मंडळाची असणारी ही एकी आणि या गावाला असणारं साहेबांचं योगदान. आज विठ्ठल रुक्माई गावदेवी क्रिकेट क्लब डोंगऱ्याचा पाडा यांच्या आयोजित स्वर्गीय खुशालदादा पाटील यांच्या स्मरणार्थ ग्रामस्थ मंडळ चषकाचं आयोजन आज इथं चांगल्या प्रकारे झालेलं आहे. यासाठी उपस्थित आपले सन्मान्य तालुक्याचे अध्यक्ष अरुण शेठ भगत साहेब, शिव पाटील, सर्व आपले आयोजक मंडळी. आज अतिशय सुंदर आयोजन आपल्या या मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. अत्यंत खेलीमलीमध्ये हे सर्व क्रिकेट सामने होत आहेत आणि खरोखर आयोजकांचा मी धन्यवाद देतो. कारण आज आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांनी जसं चौकार मारला तसा इथे सुद्धा आज अनेक चौकार आणि षटकारांची आतिषबाजी या मैदानावर होणार आहे. हे बघा आत्ताच आता एक षटकार आपल्या बॉलरच्या बॅट्समॅनच्या माध्यमातून मारलेला आहे. आज मी आयोजकांना आणि या सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देत असताना चांगला खेळ या ग्राउंडवर आपण दाखवा, चांगलं वातावरण आपण तयार करा आणि वातावरणामध्ये खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण चांगले सामने इथे आता होतील आणि ते निश्चितपणाने पार पाडतील एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ खर्च करून या स्पर्धेला उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा आपण द्विगुणित केलीत व ग्रामस्थ मंडळ टोंडरेवरती असणार आहे प्रेम आपण पुन्हा एकदा व्यक्त केलं, त्याबद्दल आपलं डोंगऱ्याच्या पाडावरती असणार आपलं प्रेम आपण व्यक्त केलं, त्याबद्दल आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून मी या स्पर्धेच्या नियोजन समितीच्या वतीनं मनपूर्वक आपले आभार व्यक्त करत आहे आणि आपल्या भविष्यातील पुढील कारकिर्दीसाठी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे. हॅलो, पुढच्या बॉलवरती तडाखा पाहायला मिळाला आणि इथे मात्र अगदी बॉडी लगत झेल टिपला गेलाय. पहिल्या विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळालंय. मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. धावसंख्या आपण पाहिलं तर 32 धावा बनवायच्या आहेत. त्यामध्ये सुभाष मात्रेने एक षटकार ठोकलाय. कुणाल मात्रेचा आपण पाहिला तर एक चौकार एक षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचेच 18 धावसंख्येवरती. तर पहा प्रवीण, पुढची मॅच कोणाची असेल ती लवकरच आपण अनाउन्समेंट करायची आहे. नवीन फलंदाज रोशन मात्रे, गोलंदाज अतिश सपुरता बॉल स्टेप आउट झाले होते. शार्प पिच बॉल होता, बॉल आणि बॅटचा संपर्क नाही, बॉल डॉट गेलाय. पहिल्या षटकाची समाप्ती. फलंदाज बाद अगदी बॅटची कडा घेऊन विसावला तो मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि लगातार 2 बॉलवरती 2 सफलता मिळवली. तो मात्र पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज आतिश दामणेने पहिल्या 4 बॉलवरती आपण पाहिलं तर तब्बल
17 धावसंख्या, त्यानंतर वाईटचा बॉल आणि त्यानंतर लगातार 2 विकेट्स. अगदी आपण पाहिलं तर मॅच मध्ये 4 षटकांमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत आणि धावफलकावर तब्बल लागल्या त्या मात्र 18 धावा. अजूनही आवश्यकता असेल ती मात्र 18 बॉलवरती 14 धावांची. कालच मॅच पाहिली होती आपण 5 तासाला स्पर्धा पापडीच्या पाडाची इथं स्वर्गीय नानाच्या घर सुटण्याच्या कानपुर टीमला आवश्यकता होती 30 बॉलमध्ये 30 धावांची आणि कानपुर टीमचे तब्बल 8 विकेट पडले होते आणि शेवटच्या 4 बॉलवरती 2 धावा हव्या असताना मात्र ती मॅच जिंकली होती. असं मैदानावरती बऱ्याच वेळा पाहायला मिळतं जिथे कमी स्कोरिंग मॅच असतात त्यावेळेला मात्र संघर्ष हा गोलंदाजाचा पाहायला मिळतो आणि त्याच वेळेला केलेली गोलंदाजाने अचूक टप्प्याची गोलंदाजी शिस्तबद्ध गोलंदाजीने मात्र खरोखर मॅचमध्ये बऱ्याच वेळेला कमी स्कोरिंग मॅचमध्ये मजा येत असते. पुढचा बॉलर ओंकार तळवे ज्याने मात्र मागच्या मॅचमध्ये अर्धशतक ठोकलं होतं. या मॅचमध्ये खरं तर तो चांगला खेळ केला होता त्याने, मात्र इतर फलंदाजांची साथ त्याला मिळाली नाही आणि त्याच पहिले स्कोअर कार्ड आपण पाहिला तर 31 धावांचा आहे, 32चा टार्गेट आहे. सलामीला मात्र चांगली सलामी देत असताना आपण पाहिलं नागझर टीमकडून. पुढचा बॉल ऑन साईडला इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र स्टंप सोडून जातोय आणि इथे मात्र पाहिलं आपण वाईटचा इशारा पंच आपले पाहतात राम पाटील यांचा आणि इथे मात्र एक धाव अजून जोडली जाते. सॉरी 1+1 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्येमध्ये 20 धावा. यस प्रवीण कोणाची मॅच आहे पुढची? चला नेक्स्ट मॅच आम्ही थोड्याच वेळात अनाऊन्स करतो. जरूर जसे संघ उपलब्ध होतील तसे मात्र या ठिकाणी मॅच खेळवली जाईल. थोडासा फेरबदल घडू होईल. पुढच्या बॉलवरती बॅटची या ठिकाणी टॉप हिट लागली होती. बॉल गरगलत गेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पाय लिगच्या दिशेने आणि इथे मात्र हा चौकार मिळतोय. फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहतोय जयदास मात्रेला आणि धावफलकावर धावा 4 ऍड केल्या जात आहेत. धावफलक धावतात त्या मात्र 24 धावा.